अचानक गावी जायचं प्लॅन ठरला आणि ड्युटीवरून आल्यानंतर कसारा लोकल पकडली. कसारमध्ये आलो. कसारात आता घोटीला आलोय. घोटीला सरकार म्हणतंय की गावी जायचं थोडीफार भाजी घेऊन जाऊया. मेथी घेतली आम्ही. अजून काय घ्यायचं? काय मेथी घेतली? एक मेथीची जोडी घेतली. ठीक आहे, अजून बघूया काय काय मिळते इथे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घोटीमध्ये प्रत्येक वस्तू मिळते. म्हणजे शेतीच्या अवजारांपासून ते तुम्हाला शहरी भागासाठी घरी वापरण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व घोटीत मिळतात. म्हणजे बघा जॅकेट्स वगैरे आहेत, डबे वगैरे आहेत, सगळं काही इथे मिळेल. आता आम्ही दुसऱ्या स्टॉलवर आलोय. आज बहुतेक घोटीची सगळी भाजी घरी जाणार आहे. आणि हे घोटीचं हे मार्केट आहे बघा. इथे लोक भाजी वगैरे घेतात. मोठं मार्केट आहे. कपडे, भाजी, फळं, प्रत्येक वस्तू ना इथे घोटीला असं काही नाही की जे मिळत नाही आहे. प्रत्येक गोष्ट मिळते इथे. गाड्या पण मिळतात, स्वेटर, हे बघा. हां, म्हणजे ग्रामीण भागातले जे लोक आहेत ना, म्हणजे इकडे हे घोटीच्या आजूबाजूला जवळजवळ 50 एक तरी गावं असतील की ज्या प्रत्येक गावातले 5 ते 10 माणसं आहे ना या घोटीला रोज भेट देतात. हे बघा, शेतीसाठी लागणारी ही अवजार आहेत. विळा, कोयता, सगळं मिळेल इथे तुम्हाला. हे बघा कुऱ्हाडी वगैरे. हे बाबा बसले. बरं ना बाबा, काय घ्यायचं तुम्हाला? हां, चपला, या लोकल चपला, यात ब्रँडेड पण आहेत. टमाटे वांगे दा, टमाटे वांगे दा. ओ 10 नाही, 10 रुपये, 10 रुपये. ओ 10 नाही, 10 नाही. टमाटे वांगे दा, टमाटे वांगे दा. कशी दिली भाजी? 10ला जोडी. 10 रुपये. हो, घेतली भाजी 10 रुपये. मेथीची. अरे एक जोडी एका पिशवीत बसून गेली. आता परत भाजी काय घेणार तुम्ही? ताई काय हो? एक कपड्याचं साबण आहे का? लाकडासारखं वाटतंय. नाही, कपडे भांडी दोन्ही. हा, कपडे भांडी दोन्ही पण धुवायला चालते. भारी. 50 किलो रोज विकतो. 50 किलो. हा का? हा. बघा मित्रांनो, इथे एक घोटीला हा ब्रँड मिळालाय साबणाचा. याने भांडी आणि कपडे दोन्ही धुतात असं दादा सांगतात आपल्याला. दुर्मिळ साबण आहे हा अक्षरशः. दुर्मिळ आहे. मी फर्स्ट टाइम बघतोय म्हणजे. चला बाबा, थँक्यू. आता काय घेणार तुम्ही? हे फोटो फ्रेमचं दुकान आहे. मोस्टली विठ्ठलाच्या वगैरे सगळ्या मूर्ती आहेत तिथे. खूप भारी सजवलं यांनी. इथे घुंगरांचा आवाज येतो म्हणजे कुठेतरी बाजूला उसाचा रस असणार आहे ना. येस, आय गॉट इट. तुम्हाला बोललो ना, इथे कुठे ते घुंगरांचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच उसाचा रस भेटणार इथे. हा बघा इथे तुळजा भवानी रसवंती गृह. चला इथे मस्तपैकी रस पिऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. ठीक आहे. घोटीचा बाजार आहे ना मित्रांनो, मोस्टली शनिवारी असतो. म्हणजे शनिवार म्हटलं की बुधवार गुरुवारपासून लोकांची तयारी असते शनिवार बाजारासाठी घोटीला निघायची. आणि इथे बैलांचा पण बाजार असतो. भाज्यांचा तर डेली बाजार आहेच इथे. छोट्या मोठ्या वस्तू पण नेलेली असतात. आणि घोटी ही एक तालुका पातळीवरील एक गाजलेली नावलेली बाजारपेठ आहे. हे बघताय तुम्ही.
आज शुक्रवार आहे. आज सुद्धा घोटीमध्ये म्हणजे रोज ही अशीच वर्दळ असते इथे, अशीच वर्दळ असते. तर मित्रांनो, घोटी गावातून फिरत असताना घोटी या नावाबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि चौकशी केली असता असे आढळून आले की पहिले तर एक म्हणजे घोटी हे गाव मुंबई आग्रा ह्या महामार्गाच्या बाजूला वसलेलं असल्यामुळे आणि ह्या महामार्गाच्या दरम्यान इगतपुरीजवळ एक घाट लागतो ज्याचं नाव आहे कसारा घाट. तर या घाट नावावरून सुद्धा ह्या गावाला घोटी हे नाव दिलेलं असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईकडून आग्र्याकडे किंवा आग्र्याकडून मुंबईकडे जाताना घाट उतरल्यानंतर किंवा चढल्यानंतर थोडीशी विश्रांती म्हणून इथे व्यापारी प्रवासी थांबत. कारण घोटी हे गाव हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं, कारण इथे पाण्याचे साठेसुद्धा भरपूर आहेत आणि होते. तर इथे क्षणभर विश्रांती घेऊन पाण्याचा एखादा घोट घेऊन प्रवासी पुढच्या प्रवासाला लागत. तर त्याच्यामुळे सुद्धा घोटभर पाणी पिण्याच्या संकल्पनेमुळे याला घोटी हे नाव देण्यात आलेलं असावं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथले एक व्यापारी कुटुंब किंवा परिवार ज्यांचं आडनाव आहे मूलचंद भाई घोटी, तर त्यांचासुद्धा या गावाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्या आडनावावरून सुद्धा या गावाला घोटी हे नाव देण्यात आले असावं असं समजतंय. घोटीच्या प्रसिद्धीचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे घोटीच्या आजूबाजूला असलेली निसर्गरम्य पर्यटन स्थळे, जसं की धम्मगिरी विपश्यना केंद्र, कावण्याची तीर्थ, सर्वतीर्थ टाकेद, विश्रामगड, कळसुबाई आणि विल्सन डॅम किंवा रंधा फॉल ही सर्व पर्यटन स्थळे घोटीपासून अगदी जवळच्या अंतरावर आहेत. खूप मस्त वाटतंय सगळ्या बाजारपेठेमध्ये सगळ्या वस्तू वगैरे. आणि मोस्टली म्हणजे काय माहिती आहे का, एक गोष्ट इथे असते ती म्हणजे माणसाची भेट होणं. बऱ्याच वेळा ना एकमेकाची भेटण्यासाठी लोक घोटीला येतात आवर्जून. सो एक नाती प्रगल्भ होण्याचं, नाती भक्कम होण्याचं सुद्धा हा एक पर्याय आहे किंवा हा एक मार्ग आहे घोटी बाजारपेठ. सो या घोटी बाजारपेठेत बऱ्याच गोष्टी घडतात. अहो एवढंच काय, सोयरी के जमाना असेल, साखरपुड्याचा बाजार असेल, बस्ता असेल, तसेच कधी कधी तर आपापसातील वैचारिक मतभेद मिटवण्याच्या चर्चासुद्धा या घोटीमध्येच पार पडतात. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण घोटी नाक्यावरती. हे बघा, हे घोटीची पाणीपुरी आहे. आता घोटीला पण म्हणजे असं मुंबईसारखं झालंय ना की इथे बागडा पॅटीस, पाणीपुरी, मंचुरियन सगळ्या गोष्टी मिळतात. इकडे जैन मंदिराचं काम चालू आहे. तर माझी मिसेस बसली आहे पाणीपुरी खायला. कशी आहे? छान आहे. मी खाऊ? हा, नसेल जमत तर खाऊ नका. मित्रांनो, आता आलोय आपण घोटीच्या नाक्यावर. घोटीचा नाका आहे आणि इथे एक फेमस असं खाऊचं दुकान आहे. तर घरी जाता जाता इथनं थोडंसं खाऊ घेऊया लहान मुलांसाठी, कारण बिचारे घरी गेले आशा लागलेली असते का आणले का नाही. खाऊच्या दुकानापुढेच एक मस्तपैकी चहाची टपरी आहे आणि त्या दोघींनाही मस्तपैकी चहाचा स्वाद लुटला इथे. हे चांगला आहे चहा? चहा चांगला आहे का? क्वालिटी आहे ना, एक नंबर चहा. चला आता हे म्हणतात तर आपण पण एक चहा पिऊन बघूया. अरे मित्रांनो, घोटीमध्ये बाजाराची मजा घेऊन म्हणजे सगळा भाजीपाला वगैरे किंवा सगळी खरेदी करत आम्ही पुढे आलो आणि नंतर कळलं की जी भगोला जाणारी गाडी आहे ना, ती गाडी आतमधून येत नाही घोटीमधनं. आम्हाला वाटलं होतं नाक्यावर गाडी मिळेल, पण डेपोला फोन केला तर बोलले की गाडी सिन्नर फाट्यावर जाईल. सो आम्ही जातोय आता सिन्नर फाट्यावर. समोर सिन्नर फाटा येईल. आता चालत चाललोय. सिन्नर फाट्यापर्यंत हा काय सिन्नर फाटा इथेच आहे.
तर मित्रांनो, घोटीच्या ह्या अचानक सफरीमध्ये खूपच मजा आली. मला खात्री आहे की तुम्हालाही आली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही पकडली आहे बस सिन्नर फाट्यावरनं आणि आता निघालो आहे मौजे भंडारदरावाडी ह्या गावी. कारण उद्या आम्हाला तिथून पहाटे 5 वाजता सुरुवात करायची आहे विश्रामगड पट्टा किल्ला ह्या ट्रेकसाठी. सो पुन्हा एकदा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे विश्रामगड ट्रेक पट्टा किल्ला ट्रेक. धन्यवाद मित्रांनो.